सर्वांना जय भीम नमो बुद्धाय. जय जय भीम नमो बुद्धाय. आवाज सगळ्यांना क्लिअर येत असेल अशी अपेक्षा आहे. येतोय सर, क्लिअर येतोय. होय, येतो येतो. सेटिंग करून घेतली आज संदीप सदाफुलेंबरोबर. सर्वांचं स्वागत आहे या ठिकाणी. आज आपला जागृतीची कार्यशाळा, डॉक्टर बाबासाहेबांची जयंती ते बुद्ध जयंती या दरम्यान 29 दिवसांच्या या जागृतीच्या कार्यशाळेचा आजचा हा 5वा दिवस आहे. अजून आपण मोशन पकडली की नाही मला माहिती नाही. मोशन आपल्याला माहिती असेल, गाडी चालताना गाडीने जर मोशन पकडली व्यवस्थित तर गाडी पुढे जाते, आणि मोशन नाही पकडली मग गाडी पुढे जात नाही. तर साधना, जागृतीची साधना एक मोशनच आहे. कारण आपण मोशनचा दुसरा अर्थ गती आहे. मोशन मध्ये गती आहे आणि आपलं जीवन हे गती आहे. गतिशीलता, त्याला दुसरा जो तांत्रिक शब्द अनित्यता पण आहे. गतिशीलता, अनित्यता हा जीवनाचा आणि एकूण निसर्गाचा तो गुणधर्म आहे. जगामध्ये कोणतीच गोष्ट स्थिर नाही, नित्य नाही. म्हणजेच अनित्य आहे, म्हणजेच गती आहे, म्हणजेच मोशन आहे. आपण सुद्धा दिवस रात्र फिरत असतोय, कारण पृथ्वी फिरते. ज्या पृथ्वीवर आपण आहोत ती पृथ्वीच फिरते सूर्याभोवती. ती स्वतःभोवती पण फिरते पृथ्वी, आणि स्वतःभोवती फिरता फिरता ती सूर्याभोवती फिरते. म्हणून दिवस रात्र होतात आणि 365 दिवसात एक रिव्हॉल्युशन, म्हणजे पृथ्वीचं एक भ्रमण स्वतःभोवतीच 24 तासात असतं, आणि सूर्याभोवतीचं संपूर्ण परिभ्रमण हे 365 दिवस किंवा 364 दिवसात असतं. म्हणजे आपण फिरतो, पृथ्वी जर फिरते तर आपण फिरतो, पण आपल्याला ते जाणवत नाही. आपल्याला वाटतं सगळं स्थिर आहे, कारण स्थिर दिसतं ना. येत समजा हे पाठीमाग मूर्त्या ठेवल्यात, तर अशा ठेवल्या तर त्या महिन्यात वर्षभर अशाच दिसतील त्या, जर काही घडलं नाही तर, पडलं नाही तर, भूकंपासारखं काही घडलं नाही तर, किंवा काही असं दुसरं त्याला धक्का लागला नाही तर त्या अशाच राहतील. पण त्या अशाच राहतील आणि अशाच आहेत, हा भ्रम आहे. आपण पण असेच आहोत, असेच राहू, हा भ्रम आहे. निसर्गातली प्रत्येक गोष्ट, अगदी बारीक सारीक अणुरेणू सुद्धा, सगळ्या मायन्यूट गोष्टी, सगळ्या सूक्ष्म बाबी, दृश्य आणि अदृश्य, सगळ्या गतिशील आहेत, मोशन आहे. आपलं लाईफ पण मोशन आहे, जीवन पण मोशन आहे, गती आहे.
जीवन गती आहे आणि जीवनाशी संबंधित जे जे काही आहे ते सगळं गतिशील आहे. आपला श्वास पण गतिशील आहे. हार्ट गतिशील आहे. पचनक्रिया गतिशील आहे. जेवढ्या जेवढ्या सिस्टम आत काम करतात त्या सगळ्या गतिशील आहे. सगळ्यात जास्त गती आपल्याला जाणवणारी आपल्यामध्ये ही मेंदूची आहे. त्यामुळे मेंदूतल्या विचारांची आहे. हे सगळं गतिशील आहे. म्हणजे सती, जागृती, भान हे पण गतीचंच भान आहे. गतीची सती आहे. गतीची जागृती आहे. ही गोष्ट पटते का सगळ्यांना? जाणवत नाही, पण ते तसंच आहे. आणि ते आपल्याला जाणवत का नाही? आपल्याला स्वतःचं आणि जगाचं भान नाही. स्वतःचं भान नाही म्हणजे काय? आता आपल्यामध्ये विचार प्रक्रिया चालली. आता विचार प्रक्रिया चालली तर ती अं, किती अस्थिर आहे, किती मोशन मध्ये आहे, किती गतीमध्ये आहे, याचा काही थांगपत्ता लागत नाही. तर विचार एक प्रकारचा नसतो, अनेक प्रकारचे असतात. आणि ते सगळे गतिशील असतात आणि ते विचारांचं जाळच आहे. नर्वस सिस्टमचं जाळच आहे ते. त्यांच्यामध्ये संदेशांचं दळणवळण चालू असतं, वहन चालू असतं. आणि ते फार तीव्र गतीने चाललेलं असतं. तर एकूण हे सर्व गती आहेत. ज्या आनापानसतीचा आपण विचार करतोय सुरुवात म्हणून, या गतीमध्ये उतरण्यासाठी श्वासाची गती सगळ्यात कमी वाटते ती आणि स्पष्ट जाणवणारी. स्पष्ट जाणवणारी त्यातलं जर कनेक्ट आपण स्वतःशी कनेक्टेड असू तर, आपण श्वासाशी कनेक्टेड असू तर तर ती स्पष्ट जाणवणारी आहे. नाही तर मग श्वासच जाणवला नाही तर गती पण नाही जाणवत. श्वास जर जाणवला नाही तर गती पण जाणवणार. आधी श्वास दिसला पाहिजे, जाणवला पाहिजे. एक मिनिट हा. श्वास जाणवला पाहिजे म्हणजे श्वासाची आधी कनेक्टिव्हिटी आली पाहिजे. पण ती पटकन काय येत नाही? त्याचं एक कारण ह्या विविध प्रकारच्या गतींमध्ये आहे, या अनित्यतेमध्ये आहे, या मोशन मध्ये आहे. स्थिर काहीच नाही. हे चालती गाडी पकडण्यासारखंच आहे. आणि परवा आपण पाहिलं, चालती गाडी पकडायची म्हणजे गाडीच्या गतीबरोबर आपल्या शरीराची गती आपल्याला मॅच करावी लागते. चालत्या सायकलवर जर बसायचं असेल पाठीमागं समजा, तर चालत्या सायकल बरोबर थोडंसं पळावं लागतं आणि मग आपण त्याच्यावर बसतो. स्लो लोकल ट्रेन जर पकडायची असेल
तर चालती लोकल पकडण्याचा काही लोकांना सराव आहे. तर त्याला ते काय करतात, ते जेव्हा आता समजा स्टेशनमध्ये आले आणि लोकल सुरू झाली, तर काही लोकांना तो सराव असतो की ती सुरू झालेल्या लोकलच्या ह्याच्याबरोबर ते स्वतःला मॅच करतात आणि लोकलमध्ये बसतात. तर त्या गतीशी एकरूप होता आलं पाहिजे. तसं आनापान सती म्हणजे श्वासाच्या गतीचा अं, काय म्हणा अंदाज घेऊन किंवा श्वासाच्या गतीशी आपल्याला एकरूप होता आलं पाहिजे. तर आपण श्वासाच्या गतीमध्ये उतरू शकतो. आणि मग पुढचं काम जे कायानुसती वेदना आपण जे 2-3 दिवस बोलतोय, म्हणजे सतीपठ्ठण तेव्हा सुरू होतो. तो विषय सध्या बाजूला ठेवू आपण सतीपठ्ठांचा, तो नंतर येणारा विषय आहे. सध्या पहिलं काम आपले एंट्रीचंच आहे. एंट्री, स्वतःमध्ये एंट्री, कायेमध्ये एंट्री. कारण कायेचं सगळं काही आहे, विशेषतः सगळ्या समस्या, सुखदुःख जे काय आहे, ते सर्व ह्या कायेत आहे, म्हणजे जीवनात आहे. जीवनातल्या कायेतल्या जीवनात म्हणजे कायेतल्या जिवंतपणात आहे. म्हणजे जिवंतपणाशी, जीवनाशी आपल्याला एकरूप व्हायचे तर जीवनाचं आपल्याला काही स्वरूप कळतं. आणि मुख्यतः जो प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे जीवनाचा, तो यातनांचा, दुःखाचा, अस्थिरतेचा, अस्वस्थतेचा, चंचलतेचा, टेन्शनचा, एकटेपणाचा, भयाचा, निराशेचा अनेक प्रश्न आहेत. डिप्रेशन, अनेक प्रश्न आहेत. भय, मुख्यतः भय आणि असुरक्षितता, हे अनेक प्रश्न आहेत. ते प्रश्न आपल्याला सोडवता आले पाहिजेत, त्याच्यासाठी धम्म आहे. बुद्धाचा धम्म त्याच्यासाठी आहे. आणि धम्म, धम्म म्हणजे एव्हरीथिंग हॅपनिंग इन आवर बॉडी अँड कनेक्टेड थिंग. काय जे घडतं त्याला धम्म म्हणतात. म्हणून धम्मं कायेन पश्यति असं म्हटलंय. धम्म कायेला दिसतात, कायेला जाणवतात. कधी जागृत असेल तर, म्हणजे जिवंत कायेला जाणवतात. जसं आपण बराच वेळा पाहिलेला आहे. काही काही शब्द फक्त मी म्हणजे बोलता बोलता सांगतोय, काही शब्द लक्षात आले नाही लगेच, तर ते थोडेसे बाजूला ठेवा. शब्द हे माध्यम आहे, शब्द हे साधन आहे. मीन्स हे साधन आहे. साधनाला कधी पकडायचं नसतं. साधन ही सोडून देण्याची गोष्ट आहे. साधन सोडलं नाही, साधनाला धरून ठेवलं, तर आपण स्टक होऊन जातो, ब्लॉक होतो, थांबतो. म्हणजे आपण आपल्या ज्या गतीशी आपल्याला एकरूप व्हायचं, ती गती आपण त्याला अवरोध निर्माण करतो, अडथळा निर्माण करतो. म्हणून ध्यान हा कधी कधी मला अडथळा वाटतो. बुद्धाने सती सांगितलेली आहे, जागृती सांगितलेली आहे. शब्द सोडून देता आले पाहिजे. इतकंच काय, धम्म सुद्धा जाणवले, ह्या कायेतले धम्म, जीवनातले धम्म जाणवले, तर धम्म पण सोडा म्हणतात बुद्ध. कारण धम्म हे तराफ्याप्रमाणे आहेत, नावेप्रमाणे आहेत. धम्म म्हणजे ज्या जाणीवा आपल्याला जाणवतात त्या, तर त्या जाणीवा हा फक्त बोधीचा अभ्यासाचा विषय आहे. तो जाणीवा धरून ठेवण्याची जाणीवांना धरून ठेवू शकत नाही, कारण त्या गती आहेत. धम्म ही पण गती आहे, अनेक धम्म. आणि धम्माला पण किंवा धम्मांना पण धरून ठेवायचं नसतंय, कारण धम्म हे नावेप्रमाणे आहेत.
जहाजाप्रमाणे आहे. जहाज हे पाण्यावर आहे. म्हणजे आपलं जीवन ही गती, जीवन गती आहे. म्हणजे जीवन हा एक प्रवाह, आणि प्रवाहामध्ये आपण जणू काय चाललोय. धम्म हे नावेप्रमाणे आहेत, तराफ्याप्रमाणे आहे. आणि हा तराफा, त्या तराफ्याचा वापर करूनच बुद्ध म्हणतात, दुःख यातनांच्या अलीकडच्या तीरावरून दुःख मुक्तीच्या पलीकडच्या तीराकडे जायचं आहे. आणि त्या तीरावर गेलं, विमुक्तीच्या त्या तीरावर पोहोचलं की तो तराफा त्या नावेचं सोडून द्यावा लागतो. तो तराफा, ती नाव, ती सोडून द्यावा लागते, कारण ती जमिनीत चालत नाही, वर चालत नाही. ती पाण्यातच चालते, प्रवाहातच चालते, ती प्रवाहातच तिचा उपयोग आहे. म्हणून ते धम्म पण सोडून द्या म्हणतात. त्याची जाणीव झाली, त्याचा अभ्यास झाला, आणि पुढं सरकता आलं, ते सोडून द्यायचं. सोडणं, लेटिंग गो, सोडून देण्याचाच तो हा सगळा अभ्यास आहे. तर चला, ते पुढचं काम आहे. तुम्हाला फक्त आपण बोलता बोलता मी काही शब्द, कधी कधी आपण इकडे असतो, कधी ते प्रवाह आहे ना, प्रवाहामध्ये काही पण मनात जे शब्द येतात ते वाणीद्वारे बाहेर पडतात. तर ते काही 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 गोष्टी ठरवून नाहीत त्या. म्हणजे असं असं काही ठरवून बोललेलं नाही का आता हे हे शब्द बोलायचे. गती आहे, हा प्रवाह आहे, आणि प्रवाहाच्या ओघामध्ये काही शब्द हे ऐन वेळेला येतात. तर तो एकच प्रवाह नाही, अनेक प्रवाह आहेत. विचारांचे अनेक प्रवाह आहेत, जाणीवांचे अनेक प्रवाह आहेत, इमोशन, भावनांचे अनेक प्रवाह आहेत. त्यामुळे काही शब्द, खूप शब्द येतात, पण मुख्य मुख्य धागा पकडायचा आहे. आणि तो धागा म्हणजे ह्या कायेमध्ये उतरायचे, या जीवनामध्ये उतरायचे, आणि प्रश्न सोडवायचा आहे. आणि जीवन गुंतागुंतीचं असल्यामुळे शब्दही तसे येतात ते बरोबर. आणि ते शब्द आपण फक्त जागृतीपूर्वक बोलतो एवढंच काम आपण करू शकतो. पण शब्दांचा कधी कधी बांध फुटला की जागृती ठेवू शकतो, परंतु त्याच्यावर नियंत्रण नाही ठेवू शकत आपण कधी कधी. पण जागृतीपूर्वक आपण ते बोलतो, मानतो. शब्द हे पण तराफ्यासारखे आहे. कारण धम्म हा पण एक शब्द आहे. सगळे शब्द हे तराफ्यासारखे आहेत. कधी कधी अनेक शब्द म्हणजे अनेक तराफे पण आहेत, त्याच्यामध्ये एक संघर्ष पण चालतो, असं पण आहे. हे सगळे आपल्याला सती जागृतीमध्ये आपल्याला एक एक करून जाणवणाऱ्या गोष्टी आहेत. शब्द अनेक येतील, जसं आता सती शब्द आला, धम्म शब्द आला, सती शब्द आला, जागृती शब्द आला, भान शब्द आला, अप्पमात शब्द आपण बराच वेळा वापरला, कनेक्टिव्हिटी हा शब्द आला, श्वास शब्द आला, काया शब्द आला, गती शब्द आला. आपण मगाशी सुरुवात केली ती पृथ्वी, सूर्य, पृथ्वीचं स्वतःभोवती फिरणं आणि सूर्याभोवती फिरणं, हे सगळे शब्द आहेत. ह्या शब्दातून काहीतरी बोध होतो, आणि ते बोध व्यवस्थित होण्यासाठी आपल्याला योग्य शब्द आपल्याला अं, सापडले पाहिजे. आणि त्याच शब्दांचा आपण आधार घेऊन पुढे गेलं पाहिजे.
आणि ते शब्द सोडून दिले पाहिजे. थोडासा गुंतागुंतीची भाषा मी बोलतोय, आणि जीवन जीवन हे तसं गुंतागुंतीच आहे. असे म्हणजे आज मला थोडासा विषय माझ्या डोक्यात तोच आहे की शब्द काय करतात. शब्द काय करतात. शब्द शब्दामुळे आपल्या मनाची पांगापांग पण होते. पण जागृती असेल तर ते शब्द आपल्याला कुठे कसे वापरायचे आणि त्याचा कसा उपयोग करून घ्यायचा ते आपल्याला कळतं. आणि बुद्धांचे शब्द फार मौल्यवान होते. त्यांचे शब्द बोलतोय आपण बरेचसे आधुनिकतेला धरून. अजून एक महत्वाचा शब्द मगाशी माझ्या डोक्यात आला, म्हणजे आपला वर्ग सुरू व्हायच्या आधी तो त्या शब्दावर बोलायचं मला वाटलं. आणि तो शब्द एक महत्वाचा शब्द आहे. दोन तीन शब्द आहेत. एही पसिको असा एक शब्द आहे. या आणि पहा या शब्दाचा योग्य अर्थ घेतला पाहिजे. या म्हणजे कुठे या, तर कम. या या म्हणजे आपण आपल्याकडे. माईक बंद करा, कोणाचा माईक चालू आहे. या म्हणजे आपण आपल्याकडे या असं म्हणतो. शिंगारे सर आपला माईक बंद करा. आनंद शिंगारे. या म्हणजे आपल्याकडे असा तो संकेत आहे. तर या आणि पहा. तर इथं साधनेच्या दृष्टिकोनातून याचा अर्थ आपल्याकडे या, आपल्यामध्ये या आणि पहा. तर पहा म्हणजे जागृती आहे. त्याला पहाला पाली शब्द पस्सना आहे. पस्सना पस्सती. पस्सना म्हणजे पाहणे आहे. हेही पस्सिको या पहा. आलो तर ते पाहता येईल. नाही आलो आणि दुसरीकडे पाहत राहिलो तर ते एही नाही होत, फक्त पस्सना होते. पस्सना तर सगळे चालूच आहे आपली. पस्सना हे पाहण्याचं काम डोळ्यांनी म्हणा नाही तर मनानं म्हणा, ते आपण बाहेरचं पण करू शकतो, कुठलंही करू शकतो. पण या आणि पहा याचा स्पेशल असा विशेष विशेष असा अर्थ आहे. या म्हणजे आपल्यामध्ये या. कारण जागृती हा सती हा मुख्य विषय आहे बुद्धांचा. या उतरा उतरा. या स्वतःमध्ये उतरा आणि पहा. तर हे उतरण्यासाठी आपण आनापान सतीचा आधार घेतो. तोही एक शब्दच आहे परत. आन अपान सती त्याच्यात तीन शब्द आहेत. तोही शब्दच आहे. मी तुम्हाला एक थोडी रिक्वेस्ट करीन की हे जे शब्द आज आपण बोलतोय बोललेलो आहोत आणि आणखीन बोलणार आहोत, हे शब्दांची जरा नोंद करून ठेवा. या शब्दांच्या नोंदी करून ठेवा. आणि आपण वेगवेगळ्या सत्रांमध्ये काही शब्दांवर आपण थोडासा भर देऊ. विशेषतः जे शब्द आपल्याला पुढे जायला, पठ्ठानाला प्रस्थानाला उपयोगी पडतील. केली सर, मी नोंद केली आता. नाही नाही, खूप शब्द आलेत. हा सगळे शब्द नोंद केलेत का? हा, तर हा, ते आताचे केले. आणखीन आणखीन येत राहतील. या तर या त्या पहा. हा. हा. तर इथून पुढचे आता जे काही आपले आज पाचवा दिवस आहे, अजून 24 24 एक दिवस आहेत अजून. 23. तर
मधून मधून आपण या शब्दांना आपण ते शब्द बोलतोच आहे, सती, अनापान सती, हे ते. अनात्म हा एक शब्द आपण वापरतो नेहमी. म्हणजे मी नाही, नॉट सेल्फ. म्हणजे मी श्वास घेतो, मी सोडतो असं नाही. श्वास हा नैसर्गिक आहे. ही काया आन करते, करते, त्याला आपण अनात्म अनापान म्हणतो. आणि त्याची सती म्हणजे अनात्म अनापान सती. किंवा काया आन करते, काया अपान करते, त्याला आपण काया अनापान सती असा पण शब्द वापरलेला आहे. जे जुने लोक आहेत त्यांना हे शब्द माहिती आहे, बहुतेक जुने लोक आहेत त्याच्यामध्ये. तर हे शब्द आहेत सगळे. शब्द आपल्याला फक्त पुढे जाण्यासाठी उपयोगी ठरतात. शब्दात अडकायचं नाही, हे तर इथं मग याची पण नोंद करायची. शब्दाच्या तर नोंदी ठेवायच्यात, पण शब्दात अडकायचं नाही याची पण नोंद ठेवायची मनामध्ये. अजून एक शब्द आहे जो बुद्धांचा अंतिम संदेश आहे. अपमादेन संपादेत, तो आपण बराच वेळा वापरलेला आहे. जागृतीपूर्वक प्रयत्नशील राहा. या जागृतीपूर्वक चला, जागृतीपूर्वक जगा. ही जागृती हा शब्द बाबासाहेबांच्या पण चळवळीचा केंद्रबिंदू आहे. बाबासाहेबांनी जनजागृती केली असं आपण म्हणतो, कारण जनजागृतीतूनच चळवळ उभी राहिली आणि चळवळीतून कार्य झालं. जिथं जागृती नाही तिथं चळवळ होऊ शकत नाही. जिथं जागृती, कारण चळवळीचा अर्थ मुवमेंट असा होतो, मुवमेंट. आणि मुवमेंटचा अर्थ मूव्ह होणं आहे, मोशन आहे, पुढे जाणं आहे. जिथं पुढे जात नाही ती मुवमेंट नाही, ती चळवळ नाही. जिथं चळवळ ठप्प होते तिथं मुवमेंट नसते, ती चळवळ नाही. त्या नुसत्या हालचाली आणि हेलकाव्या आहेत. जसं साठलेलं पाणी आणि प्रवाहाचं पाणी याच्यात फरक आहे. दोन्हीचंही मुवमेंट आहे. पण साचलेलं पाणी जाग्यावरच अपडाऊन होतं, त्याच्यात शक्ती आहेच आहे. परंतु जे गतिशील पाणी आहे ते पुढे जातं. तर त्याही मुवमेंट आहे. अपमादेन संपादेत, जागृतीपूर्वक कार्यरत राहा, काम करा, पुढे चला, असा त्याचा अर्थ होतो. हा एक शब्द आहे. आणखी एक चांगला शब्द, तो मला खूप दिवसापासून आवडतो. तुम्हाला आवडतो की नाही बघा तो. काही देशांमध्ये, थायलंड सारख्या, आनापान सती श्वासाच्या जागृतीसाठी ते काही शब्द जोडतात. आणि तो फार इंटरेस्टिंग शब्द आहे. तो जागृतीशी संबंधित आहे. जागृती हा शब्द बुद्धाशी संबंधित आहे. बुद्ध म्हणजे जागृत व्यक्ती, जागृत मन, जागृत बुद्धो म्हणजे जागृत व्यक्ती. बुद्धो म्हणजे बुद्ध, पालीमध्ये त्याला बुद्धो म्हणतात. बुद्धो म्हणजे बुद्धच, पण पालीमध्ये बुद्धो म्हणतात. म्हणून थायलंडमध्ये काही नावं जी आहेत ना, ती अं, अमरो, सुमेधो. आता तुमची नावं, तुमचं माझं नाव जर उच्चारायचं झालं तर त्याला ओ करायचं फक्त शेवटी. म्हणजे माझं नाव भास्कर आहे तर भास्करो, किंवा कमलवीर आहेत कमलवीरो, सुमीलो, अशोको, निरंजनो, आनंदो. सुभाषो, सुभाषो होतं की नाही. काही काही अपवाद त्याला असू शकतात व्याकरणात, पण ओ जोडला की तो पाली शब्द होतो नावाच्या पुढे, विशेषण आणि नावाच्या पुढे.
तसं बुद्धोला बुद्धो खमतू तंग मग आपण म्हणतो ना, बुद्धो खमतू तंग मग, धम्मो खमतू तंग मग, संघो खमतू तंग मग. आता हे बुद्धो शब्द येतो, तर बुद्धो हा जागृती दर्शक शब्द आहे. बुद्धामध्ये बोध पण आहे. बोध म्हणजे बोध म्हणजे अ, प्रज्ञा, समज, अंडरस्टँडिंग. फक्त ज्ञान नाही, अंडरस्टँडिंग. बुद्धोमध्ये बरंच काय काय आहे. बुद्ध हा शब्द जागृतीशी पण संबंधित आहे. तर मी असं म्हणत होतो की थायलंडमध्ये बुद्धो शब्द हा आन आणि अपानशी जोडतात ते लोक, काही लोक. आणि ते त्याचा जर उपयोग होत असेल तर करायला हरकत नाही. जेव्हा आपलं शरीर पोटामध्ये आणि नाभीच्या खाली, पोटामध्ये, श्वासपटल, छाती, पाठ, हा जो धडाचा भाग आहे, हा जेव्हा आतून आतमध्ये आन करत असेल, तर बुद्ध, आणि अपान करत असेल तर थो, बुद्धो. हा शब्द जर उपयोगी पडत असेल तर आन आणि अपान, आन आणि अपान जसं आपण म्हणतो तसं बुद्धो. हा म्हणजे शब्द बोलायचा नाही, हा शब्द उच्चारण्याचा शब्द नाही, हा फील करण्याचा शब्द आहे. कारण तो जागृतीशी संबंध आहे. जागृती बोलण्याची गोष्ट नाही, जागृती अनुभवण्याची गोष्ट आहे. आन अपानची सती पण बोलण्याची गोष्ट नाही, अनुभवण्याची गोष्ट आहे. तसं बुद्धो, जर आपल्याला आन, अपान आणि याची सती हे जर पाहायला अवघड वाटत असेल, तर आन आणि अपानची जेव्हा प्रक्रिया चालते तेव्हा त्याच्याशी बुद्धो, किंवा मराठी बुद्ध शब्द जरी वापरला तरी हरकत नाही, बुद्ध असा शब्द जरी जोडला तरी हरकत नाही. आणि त्याचा जर फायदा होत असेल, पण त्याच्यात गुंतून नाही पडायचं. परत तोच प्रश्न, त्याचं ते ध्यान नाही बनलं पाहिजे. ते जर ध्यान बनलं तर मग अडकलो, ब्लॉक झालो. त्या गतिशील आहे, तो शब्द गतिशील, गतीमध्ये वापरायचा आहे. त्याचं ध्यान बनलं, ती ध्यान धारणा झाली की अडकलो. त्याचं भान आलं, त्याची जागृती आली, त्या गतीमध्ये आपण उतरलो, मग ती सती आहे, मग त्याची सती शक्य आहे. तर असा एक शब्द आहे. असे बऱ्याच गोष्टी आपण एक पाहू शकतो. तर मुख्य मेन मुद्द्याकडे आपण थोडस, ए ही पस्तिको, या आणि पहा, या शब्दाच्या अनुषंगानं स्वतःमध्ये उतरण्याचा आपण प्रयत्न केला, तर या आणि पाहण्यासाठी आपण सुरुवातीला एकच विषय घेतो. कारण तो बुद्धांनी सांगितलेला सोपा सोपा मार्ग आहे, सोपा तराफा आहे उतरण्यासाठी. सोपी नाव आहे. कायेत उतरायचं, कायेच्या प्रवाहात उतरायचं म्हणजे जीवन प्रवाहामध्ये उतरायचं. तर या प्रवाहामध्ये उतरण्यासाठी आन, अपान, किंवा मगाशी सांगितलं तसं बुद्धो किंवा बुद्ध, असाही आपल्याला चांगलं वाटत असेल तर, नसेल वाटत तर सोडून द्यायचं. कारण शेवटी आपण शब्द कशासाठी वापरतोय? माध्यम, तराफा, साधन, वाहन, मीन्स, त्याच्यासाठी आपण शब्द वापरतो. परंतु शब्द हे सोडून देण्यासाठी आहे. धम्म हा शब्द पण सोडून देण्यासाठी आहे. आतमध्ये जर एक एक नैसर्गिक शांतता आपल्याला जाणवत असेल ह्या सगळ्या चर्चेतून, कनेक्टिव्हिटी जाणवत असेल, आपण जर उतरतोय, आपण एही पस्तिको करतोय,
येतोय आणि पाहतोय. त्याच्यामुळे जर एक शांतता आतमध्ये जाणवत असेल तर ती सती आहे. ते भान आहे. आणि ही सती, हे भान, हाच आपले प्रश्न सोडवण्याचा मुख्य मार्ग आहे, मुख्य साधन आहे. दुःखमुक्तीकडे जाणारं ते साधन आहे. अनापानसती सुत्त म्हणतं, विमुक्तीकडे जर जायचं असेल तर आधी विद्या पाहिजे, म्हणजे जीवनाचा बोध पाहिजे, म्हणजे बुद्ध आपल्यातले बुद्ध जागृत झाले पाहिजे. तो बोध आधी जीवनाचा बोध झाला पाहिजे. तिथंच बुद्धं शरणं गच्छामी तिथंच आहे. बुद्धं शरणं बाहेर नाही, आतच आहे. धम्म पण आतच आहे. त्याला पण सोप्या शब्दात मनोधम्म म्हणतो. माइंड इज द रूट ऑफ ऑल थिंग. मनोपुब्बंगमा धम्मा, मनोसेठा मनोमया. त्यामुळे धम्म पण आत आहे आणि धम्म पाहणारे बुद्ध पण आतच आहे. त्यामुळे बुद्धं शरणं आत आहे, धम्मं शरणं आत आहे. पण शरण म्हणजे थांबणं नाही, कारण बुद्ध स्थिर नाही. बुद्ध ही स्थिर संकल्पना नाही. धम्म पण नाव आहे, तराफा आहे, ती स्थिर संकल्पना नाही. त्यांना अनित्यता लागू पडते. त्याच्यामुळे आपली त्या अनित्य, अनित्यता म्हणजे गती, त्या गतीमध्ये उतरण्याची सती, जागृती, हा आपला एक साधनेचा एक हे आहे, म्हणजे साचा आहे. साचा नाही म्हणता येणार, पण एक स्वरूप आहे. तर ज्याच्याविषयी आपण बोलतो ती गोष्ट जर लक्षात आली असेल, कधी कधी आपण म्हणजे कशाविषयी बोलतोय हे आपल्याला समजतं, पण सांगता येत नाही आपल्याला कशाविषयी चाललंय, सगळे काय चाललंय हे समजतं. तर ते समजणंच महत्वाचं आहे, शब्द नाही. मग समजलं का, हा, दॅट्स ऑल. शब्द समजला का म्हणजे शब्दाचा अर्थ समजला का, मतिचा अर्थ समजला का, ते शब्द काय सांगतात हे समजलं का, त्याला समज म्हणतात. शब्द पाठ असणं म्हणजे समज नाही. शब्द म्हणजे ज्ञान आहे, पण प्रज्ञा म्हणजे शब्द नाही. शब्दांच्या पलीकडचं ते एक गाणं आहे ना, शब्दान वाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले. तर ते तसं आहे, शब्दांच्या पलीकडचं समजलं पाहिजे. आणि जे शब्दात अडकतात ते अडकतात. ते ध्यान आहे असं माझं मत आहे. ध्यान हे करतच मन, कारण मन मन स्थिरतेकडे जास्त ओढलं जातं. त्याला गतीची भीती वाटते, पण घाबरून भिवून ते प्रश्न सुटत नाही. हे धाडसाचं काम आहे, ते करायचंय. तर मुख्य मुद्दा लक्षात घेऊया. आपल्याला उतरायचं आहे. उतरण्यासाठी आपल्याला पहिला जो आधार आहे तो आनापानचा आहे. सर्वसाधारणपणे फक्त आनापानच असं नाही, इतर पण बऱ्याच गोष्टी आहेत. जाणीवा. पण मगाशी मी म्हणत होतो की बुद्धानं असं म्हटलेलं आहे की विमुक्तीचा प्रश्न, दुःखमुक्तीचा प्रश्न सोडवायचा असेल तर आधी विद्या पाहिजे, म्हणजे समज पाहिजे. समज यायची असेल तर ज्याची समज आपल्याला पाहिजे त्या जीवनाचा बोध झाला पाहिजे. आणि ते आपण आहोत. हे आपलं शरीर आहे. याच्यामध्ये काय आहे, या जीवनामध्ये हे चार घटक समाविष्ट आहेत मुख्यतः. ही काया आहे, यातल्या जाणीवा म्हणजे जिवंतपणा आहे, यातल्या इच्छा आकांक्षा तृष्णा म्हणजे चित्त आहे, आणि यातली विचार प्रक्रिया म्हणजे मनोधम्म आहेत. या शरीराला जोडलेली पाच इंद्रिय आहेत. आणि मग जसजसा आपल्याला बोध होत जातो तशा अनेक गोष्टी आहेत. अनेक गोष्टी आहेत, शेकडो लाखो गोष्टी आहेत. पण पहिलं काम म्हणजे त्याच्यात उतरण्याचं आहे. म्हणून नैसर्गिक आन, नैसर्गिक अपान, त्याची सती.
आन आणि अपानच्या गतीची सती. त्या गतीमध्ये बुद्ध शब्द वापरता आला, वापरायची आवड, समजा ती आवड निर्माण होत असेल तर तसं करा. नसेल तर काही नाही, काही कोणताच शब्द वापरला नाही तरी चालतं. त्या आन, अपान, काया आन, काया अपान, पण आतमध्ये ते चाललेलं आहे हे लक्षात घ्यायचं आपल्याला. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये, कायेमध्ये. कायानुसतीसाठीच आनापान सती आहे, हे पण आपण लक्षात घेऊया. कारण कायानुसती असेल तरच मग वेदना, चित्त, मनोधम्म ते सगळं पुढचं काम होतं, नाही तर मग नाही. कायेत आधी उतरलं पाहिजे. धम्मं कायेन पश्यति, कायेत आधी उतरावं लागेल. म्हणून आनापानचा आधार नैसर्गिक काम, नैसर्गिक अपान जे आपण करत नाही. अनापान आपण करत नाही हे जाणवलं पाहिजे. अनापान सतीचा आधारच मला वाटतं हा आहे. आन आणि अपान ही अनैच्छिक क्रिया आहे, आपण ती करत नाही, ती होते. जन्मापासूनच ती चालू झालेली आहे. लहान बाळ अनापान करताना कसं त्याला माहिती आहे का ते अनापान करतं? त्याला माहित नाही ते अनापान करतं. परंतु त्याचं जे नैसर्गिक अनापान चाललेलं असतं, त्याचं आपण पोट जर पाहिलं तर ते पोट किती अगदी म्हणजे तणावमुक्त असतं. त्याच्यावर अजून तणाव निर्माण झाले नाही जास्त बाळावर. आपलं वय वाढल्यावर तणाव वाढतात आपले. पण लहान बाळ जे असतं त्याचं जे पोट असतं ते खूप खूप म्हणजे स्मूथली असं मुवमेंट करत असतं. त्याची जी मोशन आहे ती फार स्मूथली चाललेली असते, मोकळी चाललेली असते. तो नैसर्गिक श्वास आहे. नंतर आपलं जसजसं वय वाढतं तसतसं आपल्या इच्छा, आकांक्षा, तृष्णा, आपलं चित्त जेवढं जास्त सक्रिय होत जातं. कारण हजारो लाखो शब्द वाढत जातात, संज्ञा वाढत जातात, आणि ते मग ते नैसर्गिक श्वास हा कडक कडक बनतोय. आणि आपल्याला मोकळा श्वास घ्या म्हटलं किंवा मोकळा श्वास अनुभवणं पण फार कठीण आहे. त्यात आपल्या पोटावर प्रेशर असते, तणाव असतो, सगळ्या स्नायूंवरच तणाव असतो. पोटावर पण तणाव असतो. त्याच्यामुळे नैसर्गिक आन अपानची जी मुवमेंट आहे ती आपल्याला पटकन जाणवत नाही. त्याच्यासाठी थोडासा आधी प्रयत्न केला पाहिजे आणि त्याला धरून आपण उतरलं पाहिजे. हे ही पस्ती या येण्याचं काम जे आहे ना आतमध्ये, ते यायचं काम आधी करायचं, मग पसरा पाहण्याचं काम कर आतमध्ये, बाहेर नाही. तर 8 वाजून 48 मिनिटं झाले. 3 मिनिटं वर झाले आपलं, कारण आपला मुद्दा आपण 5-6 मिनिट 5 मिनिट उशिरा सुरू केलं तर 3 मिनिटं चालू शकतात. मी इथे या ठिकाणी थांबतो आणि रेकॉर्डिंग बंद करतो.